शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 30 ते 32. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 30 ते 32. मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आजच्या सकाळी योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याची 30 ते 32 ही पवित्र वचनं वाचलेली आहे. आणि या पवित्र वचनांमध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जी साक्ष देण्यात आलेली आहे आणि त्याविषयी योहानाने काही गोष्टी या पवित्र वचनांमध्ये लिहिलेल्या आहे. खरं तर 30व्या वचनापासून तर 47व्या वचनापर्यंत येशू ख्रिस्ताविषयी ही साक्ष आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मला स्वतःहून काही करिता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करीतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी पित्याविषयी साक्ष देत आहे. या जगामध्ये मी आलेलो आहे आणि जे मी करत आहे ते मी माझ्या इच्छेने करत नाही, परंतु ज्या पवित्र परमेश्वराने, ज्या देवपित्याने मला पाठवलं आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे मी करावयास पाहत आहे. मी स्वतःहून काही करत नाही आणि मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही, याप्रमाणे येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला होता, त्याला देवपित्याने का पाठवलेलं होतं,
ही साक्ष या पवित्र वचनांमध्ये तो देत आहे. आणि खरोखर तो म्हणतो की जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे ना. जी साक्ष ख्रिस्त येशूविषयी देण्यात आलेली आहे ती खरी आहे. आपण जर पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनापासून काही वचनं जर पाहिलं तर 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की आपण माणसांची साक्ष स्वीकारितो पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. पुत्राविषयी देवाने साक्ष दिलेली आहे की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आलेला आहे. तो आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून या जगामध्ये आला. आणि ही पित्याची साक्ष त्याच्या पुत्राविषयीची आहे. बऱ्याचदा आपण माणसांच्या साक्षीवर विश्वास ठेवतो परंतु या ठिकाणी देव परमेश्वर स्वतः त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या विषयी साक्ष देत आहे की तो या जगामध्ये का आलेला आहे. तो या जगामध्ये जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून तो या जगामध्ये आलेला आहे. आणि ही त्याची साक्ष आहे. आपण पहिले योहान 5 आणि 12 जर वचन वाचलं तर त्या ठिकाणी ख्रिस्ताविषयी असं म्हटलेलं आहे की ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलं नाही. एक अत्यंत महत्वाची साक्ष या ठिकाणी योहानाने दिलेली आहे ती म्हणजे ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं. होय माझ्या प्रियांना, तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. त्या ख्रिस्ताचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन मिळालं आहे. ही साक्ष या ठिकाणी ख्रिस्ताविषयी आहे आणि तीच साक्ष आपण इतरांना द्यावी ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो कारण तू तुझ्या पुत्राविषयी साक्षी दिली की येशू ख्रिस्त म्हणजे तुझा एकुलता एक पुत्र या जगामध्ये सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला आणि ते आम्ही प्राप्त करून घेतलं आहे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकच केवळ माझी इच्छा, उभे असणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये उभा राहीन मी एके दिनी. प्रिय येशू मला घेऊन चल, हे कोण उभे सुंदर येथे. आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्त नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.